याविषयी एक गोष्ट या बंधुभावाने सांगितलेली आहे की या 12 वाडीतले 4 वाडी माझ्या बरोबर आहेत. कावळेवाडी, उसरवे, घोडवळ, हडपीवाडी आणि सावरवाडी. ही साधारणतः मोठी गोष्ट आहे. हा बंधुभावा प्रत्येक वेळी खोटं बोलत असतो, प्रत्येक वेळी आपली स्टेटमेंट बदलत असतो आणि आमच्या गावाला यांनी भयंकर बदनाम केलेला आहे. हे बोगस स्फटिक लिंग आणून बसवलेलं आहे. ते हिमालयातून वगैरे आलेलं नाहीये. या बाबाचा जर इतिहास तुम्ही तपासला तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी बाहेर पडतील. योग्य वेळी आम्ही ते बाहेर काढतो. दुसरी गोष्ट, ते जे 4 वाडीतले लोक बरोबर आहे असं तो म्हणतोय, तर त्याने त्या 4 वाडीतल्या लोकांची नावं डिक्लेअर करावी. नावं डिक्लेअर करून आमच्याकडे यादी द्यावी. आम्ही ती तपासणी करू. असले खोटे आरोप करून ते जे काही त्यांनी बाजार मांडलेला आहे लवकरात लवकर उठवावा आणि त्यांचे जे काही त्यांनी कालच्या व्हिडिओ, त्याच्या पूर्वीच्या व्हिडिओ, जे काही गोष्टी मांडलेल्या आहेत त्याला सगळ्याला आमच्याकडे कागदोपत्री पुरावे आहेत. त्यांनी देवळात समोर यावं, त्यांनी आपले जे कागदपत्र दाखवावे, आमचे आम्ही दाखवू आणि लवकरात लवकर हे घेऊन बाहेर पडावं, एवढीच आमची तीव्र भावना आहे. नमस्कार, माझं नाव अभिजित लक्ष्मण परब. मी सुसतळी कडून परब पाराटर गावकऱ्यांपैकी एक आहे आणि अजून आमचे 3 गावकर आहेत, 4 मानकरी आहेत. आणि आमचे जे मानकरी आहेत, गावकर आहेत किंवा आपली देवाची आपली ट्रस्ट आहे, देवस्थान ट्रस्ट आहे किंवा ग्रामस्थ आहे, आमचं सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की आमच्या गावामध्ये जी सावरवाड एक वाडी आहे, त्या अशा वाडीमध्ये आणि सुसंस्कृत पूर्ण आमचं गाव आहे, अशा ठिकाणी त्या वाडीमध्ये जे स्फटिक शिवलिंग स्थापन करण्यात आलेलं आहे आणि हे कोणी केलंय तर बाहेरच्या व्यक्तीने येऊन केलेलं आहे. आणि ती व्यक्ती अशा प्रकारे बोलते किंवा अशा प्रकारे आचरण करते, अशा प्रकारे ते काही गोष्टी होतात, अघोरी प्रकार होतात. आणि हे गोष्टी आम्हाला कुणालाही, आमच्या गावातल्या कुणालाही ते काही सदस्याला मान्य नाही. आणि जे काही त्यांचा अपप्रचार चाललाय की तिथली सावरवाड किंवा इतर अजून 3 वाडी म्हणजे त्याला सपोर्ट करतायत, असा कुठलाही नाही. त्या वाडीतले पण आमच्याकडे जे गावात जे ग्रामस्थ आहेत त्यांचं सगळ्यांचं एकच मत आहे की आम्हाला हे शिवलिंग किंवा जरी शिवलिंगाच्या नावाने त्यांनी अपप्रचार केला असेल, आम्हाला शिवाय संदर्भात आमचं मान सन्मान त्याला आहेच, परंतु आमचा पण एक स्वयंभू शिवलिंग आहे आणि त्याला समांतर शिवलिंग आम्हाला आमच्या गावामध्ये नको आहे. आणि समांतर जरी का असे ना, परंतु अशा गोष्टी जर अघोरी किंवा नको त्या गोष्टी जर त्या ठिकाणी होत असतील सावरवाड या ठिकाणी, तर सावरवाड काय तर आमच्या गावाची पूर्ण याच्यामध्ये पुढे जाऊन काही धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते, वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतात. अघोरी प्रकार तर सध्या चालूच आहेत त्यांचे आणि अशा गोष्टींना आमचा कायमच विरोध राहील. आणि आम्ही गावकऱ्यांच्या वतीने आमचे जे सध्याचे पालटदार गावकर असतील, याच्या आधीच्या पण असतील आणि पुढे पण येणारे असतील, या सगळ्यांचा तीव्र विरोध आहे या गोष्टीसाठी आणि आम्हाला हे कुठलेही प्रकार मान्य नाहीत. अभिजित, मला काय वाटतं, हे जे व्हॉट्सअप वरती किंवा इंस्टाग्राम वरती जे व्हिडिओ येत आहेत, फोटो येत आहेत, त्यावर त्या ठिकाणी तुम्ही सक्रिय सहभाग देऊन काही कमेंट्स करताय आणि ते कमेंट्स जे येत आहेत ते त्यांचीच लोक आहेत असं तुम्ही मगाशी एकदा म्हणाला होता मला वैयक्तिक. त्याविषयी तुला काय वाटतंय? ऍक्च्युली इंस्टाग्राम आणि आता फेसबुक आपण सगळीकडे आपण पोस्ट बघतोच, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ येतात किंवा त्याला कमेंट्स येतात. व्हिडिओ मार्फत पण त्यांनी एक आपलं निवेदन दिलं त्या संदर्भात. जेव्हा कधी निवेदन दिलं, ज्यावेळी काय झालं की डिसेंबर जानेवारीच्या दरम्यान त्यांनी प्लॅन केलं की फेब्रुवारीमध्ये आपण जे शिवरात्री आहे ती जोरात करायची. आणि ती कशासाठी करायची तर त्यांना कुठेतरी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली की आपण जे काही करतोय, अघोरी प्रकार करतोय किंवा रात्रीच्या गोष्टी आपण काय करतोय, चुकीच्या गोष्टी करतोय, ते कुठेतरी आपला त्याला बाधा येऊ शकते किंवा कुठेतरी विरोध होतोय. आणि अशा गोष्टी चालत असताना त्यांनी काय केलं आयडिया की सोशल मीडियाला प्राधान्य दिलं. तिथे इन्फ्लुएन्सर किंवा युट्यूबर असतील त्यांना आताच धरलं, त्यांना काही पैसा दिला असेल किंवा काही आपलं माहित नाही, पण त्यांना कुठल्या तरी गोष्टी त्याला फोर्स केलं की तुम्ही व्हिडिओ करा. आणि त्या लोकांनी तिथे सोशल मीडियामध्ये येऊन, इन्फ्लुएन्सरनी येऊन इंस्टाग्रामला म्हणा, त्यांच्या स्टोरीज मध्ये म्हणा, फेसबुक मध्ये म्हणा, सगळीकडे हे व्हिडिओ अपलोड केले. आणि त्यांनी फक्त काय दाखवलं की स्फटिक शिवलिंग आहे, पूर्ण आशिया खंडात एकमेव आहे, असं आहे तसं आहे. आणि ह्या गोष्टीमध्ये लोक भुलले, म्हणजे इव्हन कोल्हापूर, पुणे पासून ते आपल्या मालवण पासून ते सगळे, म्हणजे कोकण पट्टा तर आहेच, पण बाहेर पश्चिम महाराष्ट्रापासून सगळे उत्तर महाराष्ट्रापर्यंत सगळीकडे बातमी पोहोचली की पूर्ण महाराष्ट्रातलं हे किंवा जगातलं आपलं किंवा आशिया खंडातलं कुठलं तरी मोठं स्थान आहे की काय. पण अशा प्रवृत्तीमुळे काय झालंय तर ह्या इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियाचं सध्या इन्फ्लुएन्स जास्त असल्यामुळे, तरुणाईवर जास्त प्रभाव असल्यामुळे काय झालंय की त्यांच्यापर्यंत ही सगळी बातमी अशा पद्धतीने पसरली की हे कुठेतरी काहीतरी अप्रूप आहे, काहीतरी वेगळं आहे. आणि आता सध्या काय झालंय, लोक पर्यटनाच्या निमित्ताने आपल्या मालवण तालुक्यात येतात, भेट देतात, पण त्या दरम्यान तिथे ती भेट द्यायला लागली. पण त्यांना काय माहित नाही की यांचं काय होतं की यांना कुठेतरी आपलं कुठेतरी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली, आपण काहीतरी चुकीचं करतो हे जगाला समजेल की काय, आणि आपल्याला कुठेतरी इथून जावं लागेल की काय, पळ काढावं लागेल की काय, या भीतीने त्यांनी काय केलं, हे सोशल मीडियामध्ये सगळा प्रचार केला जेणेकरून आपल्याला त्याचा सपोर्ट मिळेल. आणि तसा सपोर्ट पण मिळायला लागला. तुम्ही रोशनजी आपण जे म्हणताय
की जे कमेंटच्या स्वरूपात त्यांना सपोर्ट मिळतो किंवा कुठल्या स्वरूपात तो सपोर्ट पण त्यांना तेव्हा अपेक्षित होतं. त्यांना माहित होतं, त्यांना ते पूर्ण फिल्म लाईन मधून लोक आले, त्यांना मुंबईमध्ये काय चालतं, जगामध्ये काय चालतं सगळं माहित आहे. इन्फ्लुएन्स कसा होतोय कुठल्याही गोष्टीचा, सोशल मीडियाचा कसा इन्फ्लुएन्स त्यांना सगळं माहित आहे. त्या दृष्टीने त्यांनी कमेंटचा किंवा याचा सगळ्यात प्रॉपर वापर केलेला आहे. त्यांनी माणसं नेमली आहे, माणसं घेऊन नेमलेली आहेत की जी लोक फक्त कमेंटच करतील. काही युट्यूबर पण आहेत त्याच्या सपोर्टमध्ये, काही लोक आहेत की लगेच त्यांना कमेंट करतात. आपण कुठली पॉझिटिव्ह कमेंट केली त्याला निगेटिव्ह कमेंट करतात. किंवा आपण आपल्या स्वयंभू देवाच्या महादेवाच्या जे आपण सपोर्ट करतोय तर त्याच्या विरोधात लगेच त्यांचे कमेंट येतात, तुमच्याकडे हे चालतं ते चालतं. कुठेही आपण अपप्रचार खपवून घेणार नाही आपल्या गावामध्ये, गावकऱ्यांतर्फे तर मी सांगतो. आणि त्या दृष्टीने जे काही त्यांना सपोर्ट करण्यासाठी काही खोट्या गोष्टी पसरवल्या जातात, जसे ते जे काही तिथले ओनर आहेत किंवा जे काही तिथले बंधू बाबा जे आहे आलेले आहेत तर ते आपल्या पद्धतीने व्हिडिओ करतात किंवा काय पत्रकारांना घेतात काय, हिंदू संघटनांना घेतात काय किंवा बजरंग दलाला घेतात काय, ती लोक पण आपल्याला नंतर येऊन भेटतात. तर त्यांचा पण एक क्लिअर गोष्ट होते की आपण कुठेतरी चुकीच्या गोष्टीला सपोर्ट केलेला होता किंवा करत आहोत. त्यांना पण कुठेतरी पश्चाताप होतोय की आपण ह्या गोष्टींना ह्या लोकांना सपोर्ट करता नाही, असे पण आपल्याकडे रिपोर्ट आलेले आहेत. त्यामुळे असं काही नाहीये, सगळ्यांना काय सत्यपरिस्थिती कळली आहे. आणि जे काही कमेंट्स किंवा जे इंस्टाग्राम मधून जे काय होत आहेत तर त्यांनी तरुणाईने पण याच्यामध्ये पुढे यावं की आपलं जे 12/5 आहेत, आपलं जे पंचायतन देवस्थान आहे, की आपली जी कोकणाची परंपरा आहे, पारंपरिकरित्या आपण आतापर्यंत जे आपलं रामेश्वर म्हणा, कुंकेश्वर म्हणा किंवा आपलं वेतोबाचं आहे, आपली स्थानं आहेत वेगवेगळ्या प्रकारची, देवाची, शंकराची म्हणा, सातेरीची म्हणा, पावणाची म्हणा, काळकाची म्हणा, ह्या स्थानांना आपण महत्व द्यायला पाहिजे. जेणेकरून अशा कुठल्याही बाळाची बंधुभाव येतील आणि काही शंकराच्या नावाने स्फटिकलिंग स्थापन करून आपण महादेवाचा अपप्रचार करून किंवा काही गोष्टी तिथे चुकीच्या गोष्टी करत असतील तर त्याला सपोर्ट करता नाही. तरुणाई पण याच्यामध्ये पुढे यावं आणि कमेंटच्या स्वरूपात आपला रिप्लाय द्यावा. अभिजित, मला एक तुला विचारायचं आहे की त्याने एक जी व्हिडिओ टाकली किंवा त्याच्यावर त्याने एक पब्लिश केलं होतं की आम्हाला जवळच्या 4 वाडींचा पूर्णपणे प्रतिसाद आहे आणि बाहेर जे आपल्यापासून 8 किलोमीटर 10 किलोमीटर राहिले त्या लोकांचा आपल्याला विरोध आहे किंवा त्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचा आम्हाला सपोर्ट आहे. तुला काय वाटतं की त्या 4 वाडीमधील सर्व लोकांना त्यांचा प्रतिसाद आहे का? नाही, आपलं ऑलरेडी कसं आहे, सोशल मीडियावर आपण बोलतो, सोशल मीडियामध्ये आमचा वराड माझा गाव आहे ग्रुप आहे, अजून पण आपले व्हॉट्सअप ग्रुप आहे. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण तुम्ही कमेंट्स बघितल्या तर आपल्याकडे सपोर्ट करणारे आपल्या व्यक्ती आहेत की आपल्या बाजूने बोलणाऱ्या व्यक्ती आपल्या समोर येऊन सांगतायत की आम्ही जरी मुसरवेतील असतो, आम्ही जरी कावळेवाडीतील असतो, आम्ही जरी सावरमध्ये असतो, की आम्ही कुठेही आपल्या इतर 4 वाडीतले असतो, हटकेवाडीमध्ये असतो, तरी आमचा या स्वयंभू देवस्थान जे आपलं महादेवाचं मंदिर 400 वर्ष पुराणे जे आहे आपलं, त्याचा इतिहास आहे आपल्याला, त्याला आम्ही सपोर्ट करतो. त्याच्यावर आमची श्रद्धा आहे ना की हे जे बाहेरून आलेले लोक आहेत आणि त्यांनी शिवलिंग स्थापन केले त्याला आमचा कुठलाही त्याला सपोर्ट नाही. आम्ही त्याच्या पूर्ण विरोधात आहोत. असं त्याच्यावर कमेंट पण आधी यायला लागले, त्यांचे सपोर्ट पण आपल्याला यायला लागलाय आणि हे एक अपेक्षित होतं. अभिजित, मला सांग की त्याने आता काल एक व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये असं त्याने म्हणाले की सनातन हिंदू संस्कृतीमध्ये अशा कुठल्या गोष्टी होतात का की तो जो बाबा आहे तो तुम्हाला भावनिक करतो का, असं तुम्हाला वाटतंय का? नाही, हे आता कसं झालं, ही पळवाट झाली त्यांची की आता काय झालंय, कुठेतरी आपल्या अंगाशी विषय यायला लागला म्हणून हे सगळ्या गोष्टी व्हिडिओद्वारे किंवा काही चॅनल्स पण आले त्यांच्यासोबत, काही युट्यूबर्स आले, त्यांचा सपोर्ट घेऊन कुठेतरी ते हे करतात. ही लोक सगळे फिल्म लाईन मध्ये आहेत, मुंबईतली लोक आहेत, तरुण लोक आहेत. हे यांना कुठलाही पूर्वानुता, कुठला इतिहास नाही की यांनी कुठेतरी शिक्षण घेतलंय किंवा कुठल्या साधूंकडे किंवा महंताकडे यांनी कुठे काम केलंय किंवा स्वतःहून कुठे काय त्याच्यामध्ये योगसिद्धी घेतली आहे, असं कुठलाही प्रकार त्याच्यामध्ये नाही. अशा तऱ्हेने असताना यांच्यावर विश्वास का आपण ठेवावा? तर अशा पद्धतीमध्ये जे काही ते काम करतात हे चुकीचंच आहे आणि याला कुठलाही जे बंधू बाबा आहेत आपण त्यांना कुठलाही सपोर्ट करणार नाही. तर यालाच एक प्रश्न जोडून की म्हणजे त्याने जो भावनिक मुद्दा आणलाय तो चुकीचा आहे. चुकीचं आहे 100%. कारण कसं आहे, त्यांना ही पळवाट, मगाशी मी बोललो त्याप्रमाणे की ही कुठलीतरी पळवाट आहे. त्यांना कुठल्याही आता बघायला गेलं तर कायदेशीरित्या त्यांनी बघायला गेलं तर कुठली ग्रामपंचायतीची परमिशन नाही, कलेक्टर ऑफिसचं पत्र आलेलं आहे, तहसीलदार साहेबांचं पत्र आलेलं आहे किंवा इतर पण आपल्या पोलिसांची पण चौकशी झाली आहे, सगळ्या गोष्टी चौकशी चालू आहे. म्हणजे कायदेशीरित्या कुठेही यांचं अस्तित्व नाही आहे. आपल्याकडे पण ते अर्ज घेऊन आले पण त्यांचं कुठेही अस्तित्व नसल्यामुळे आपण काही स्वीकारू शकत नाही ग्रामपंचायत मार्फत किंवा कोणामार्फत, देवस्थान कमिटी मार्फत. त्यामुळे हे त्यांचं कायदेशीरित्या काही होत नाही. म्हणून पर्याय काय, तर भावनिक आपण आवाहन करावं, जेणेकरून तोच विषय मगाशी बोलत होतो की सोशल मीडियाद्वारे आपण कसं त्या इन्फ्लुएन्सरला कसं आपल्या कोर्टात आणता येईल आणि अशा प्रकारे किंवा आपल्या वतीने जे पत्रकार बंधू आहेत ते पण आपल्या कशा बाजूने बोलतील. आता ठीक आहे, काही पत्रकार पण आपले चांगले आहेत, काही पत्रकार त्यांच्या बाजूने बोलतात, त्यांनी काही गोष्टींना काही लोकांना सामावून घेतलंय त्याच्यामध्ये. त्यामुळे हे पण ते माध्यमाचा वापर करतायत, सोशल मीडिया असेल किंवा पत्रकार माध्यम असेल, इलेक्ट्रॉनिक असेल, सोशल मीडिया असेल, काही सगळ्याचा वापर करून जास्तीत जास्त ते भावनिक आवाहन करतात जेणेकरून त्यांना कुठेतरी याच्यातनं पळवाट मिळावं.
धन्यवाद अभिजितजी. थँक्यू.